गजर सादर केले। बराच काय नाही काय बोलले, ठीक आहे। तत्पूर्वी फक्त एक छोटासा गजर म्हणण्याचा प्रयत्न करतोय। म्हणण्याचा प्रयत्न केलाय, बरोबर ना? जो तुम्हा दोघांना जमला नाही। या ठिकाणी या गजरासाठी सन्माननीय संतोष दबडे यांच्याकडून हे 200 रुपयाचं बक्षीस आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तत्पूर्वी बुवा बराच काय नाही काय बोलले हत, त्याची परतफेड मिळणार नाही। नाही मी नाराज नाही, तुम्ही आणखी काय 500 रुपये दिलाच बक्षीस की झाला माझा, मग नाराज कसं? ठीक आहे, पेटीचा आवाज थोडा कमी करा। काय तुम्ही दोघे जण बुवा बोललात, तुम्हाला राग नाही म्हणजे त्यांचं पण तसं काय राग नाही। फक्त काय होता की गजर करताना गजर असं उठत जाऊ का वरती वरती, या गुलामान कसा केल्यानं बघलास ना? हो काय समजली? तसा होत जाऊ, गाण्याला न्याय देता आला पाहिजे, समजलं? थोडा इफेक्ट द्या। हॅलो, थोडा वाजून भेटेल का मला? हॅलो, विकण्या लोणी
आता काय चालू नको कान्हा जाऊ दे विगण्या लोणी खरोखर त्यांनी जे शब्द तुम्हाला वापरले काय की फाटक्या किंमत आता आणि म्हणजे आता काय तुमचा भानगडी यशो लावून घेत नाही आणि लावून घेतलेली का मी 2 मिनिटात तुमका प्रूफ करून दाखवू शकतोय पण असं मी एवढं कोण मी स्वतः मोठं जेंटलमॅन नाही समजत माझ्यापेक्षा तुम्ही म्हणा स्वतः ते बघित नाही तू तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय का आपली जलक सबसे अलग काय असता एकदा जिंकण्यानं कोण सिकंदर बनत नाही आणि एकदा हरण्यानं कोण फकीर बनत नाही म्हणून लक्षात ठेवा हय प्रत्येकाचा कर्म सोबत जाणार त्याच्यामुळे काय दुसऱ्याच्या दारात किती कचरो टाकूचो पडाय बुवा याचा जरा विचार कर कारण एक वेळ तो देव माफ करील पण तुझा कर्म तुका नाही माफ करू कारण तू ह्या नकोता तुम्ही जा बोललास ना ह्या चुकीचा नाही तुमका दोष देत नाही ह्या पण हे तसेच अर्ध्या हळकुंडान पिवळे म्हणजे हिला दुनाची पाठीने सकला आपली वटीनाची तशी पद्धत झाली ही मधल्याची अरे जोक सांगता आमका नाही हा अरे साधारण जर असं सांगितलंय ना तर पिळवाशी होतो सांगतोय जाता जाता एक आपलं पण कसा होता एवढा सगळा चांगला करून तेवढ्या गोष्टीसाठी परत त्या नाईक धुरे बुवान घाण केल्या असा मानता नाही म्हणून मी खपय ह्यो एकदा असोच ते माऊळग्यात म्हणजे कॅन्टीन वर होतो फणस गावात कॅन्टीन वर होतो आणि थंय चाय पिय होतो आणि चाय पिता पिता उभ्याने असो चाय पिया आणि थंय आजोबा असे बसलेले होते आणि ते आजोबा त्या ठिकाणी त्यांचं असो काहीतरी सामान होतं बोजा होतो त्या पिशव्यात बांधून थंय आपल्या गाडीची वाट बघतात कॅन्टीन वर आणि ह्यो चाय पिता पिता आजोबांका विचारता ओ आजोबा मी चाय पिते जरा ह्या पिशवीवर बसो ते आजोबा म्हणतात अरे बाबू पिशेर बसू नको कलिंगडा फुटती पिशेर बसू नको कलिंगडा फुटती ते आजोबा म्हणतात ह्यो म्हणता काय कलिंगडा हत भुतूर अरे गुलामा म्हणता कलिंगडा भुतूर नाही भुतूर हत खिळे कलिंगडा तुझी फुटती तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय का मग अशी साऊंड मस्त लागलो होतो थोडं ट्रबल आपले तो कमी करा ट्रबल कमी करा बाकी व्यवस्थित तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय का तिला तर
पडलो असं ना म्हणाय म्हणजे ह्याच्यापेक्षा रात्री आणखी तुमका त्रासच पडा तो विषय वाटता मला अंदाज जरा फक्त ढोलकीची वाट चाटी देवा. त्यानंतर बुवा साहेब म्हटल्यानंतर दोनच व्यक्तींना साहेब लागतो. एक म्हणजे साहेब हा शब्द दोनच व्यक्तींना फक्त शोभून दिसतो. एक म्हणजे बाबासाहेब ज्यांनी आपल्या या देशाची राज्यघटना संविधान लिहिलं आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब. कारण साहेब हा शब्द ज्या नावाच्या पाठीमागे लागून दिसतो त्या नावाच्या रूपामागे साहेब हा शब्द ज्या नावाच्या पाठीमागे लागून दिसतो तो फक्त बाळासाहेब. कारण तुडुंब भरले नदी नाले त्याला समुद्राची सर येईल का? तुडुंब भरले नदी नाले त्याला समुद्राची सर येईल का? साहेब तर अनेक होऊन गेले पण कुणाला बाळासाहेब होता येईल का? बरोबर ना? कारण एका बोटावर अख्ख्या पाकिस्तानमध्ये खळबळ उठायची. मुंबई बंद म्हणजे बंद. आता परिस्थिती अशी झाली मुंबई बंद म्हणजे बंद म्हटल्यानंतर मुंबई बंद पण मागच्या दरवाजाने चालू तशी परिस्थिती झाली. पण बाळासाहेब एकमेव असे होते की त्यांनी आपल्या मराठी माणसांसाठी आपलं आयुष्य पूर्ण वाहून घेतलं. त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतोय. जीव लावून वेड्या परी का हो सोडून गेला तर जना. जीव लावून वेड्या परी का हो सोडून गेला तर जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची. जीव लावून वेड्या परी का हो सोडून गेला तर जना. जीव लावून वेड्या परी का हो सोडून गेला तर जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची. त्यानंतर शॉर्टकट घेत जाणार. तुमची वेळ नाही जास्त घेणार कारण कसा मी एवढा असं काय गजर व्यवस्थित केलंय तर कदाचित तुमच्या पोटात परत गोळ येऊन काहीतरी म्हणून बघशालच तुम्ही म्हणून शॉर्टकट घेतो. काय पूर्वीचे असे दिवस होते की त्यावेळी लग्न जमत नव्हती. म्हणजे लग्न जमत होती. आता अशी परिस्थिती झाली आहे लग्न जमणार नाही. बरोबर? कारण जर समजा म्हणजे 40-45 वयाची पोरगी अजून असेच रवली होतो. 40-45 वयाचे. नमस्कार. या ठिकाणी सन्माननीय नारकर साहेब बंडू नारकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक मी माझ्या श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ पापंडे यांच्यातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे फणस गावातील आमचे लाडके सन्माननीय उदू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तर या ठिकाणी बाबासाहेबांवरती एक गाणं घेतोय. चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात झुलवी झुलावी माई झुलवी झुलावी माई काही गीत गात झुलवी झुलावी माई काही गीत गात. बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे
या ठिकाणी फणसगावातील आमचे लाडके सन्माननीय उदू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमच्यासाठी कायमस्वरूपी आम्ही ते गाणं घेतो, त्यांच्यासाठी पण एक गाणं घेतोय. शिवरायांचा तो खास उदू पाटील याला नावाचं, शिवरायांचा तो खास उदू पाटील याला नावाचं. त्याच्या गावागावात एकच वादा उदय दादा, एकच वादा उदय दादा, एकच वादा उदय दादा, एकच वादा उदय दादा. शिवरायांचा तो खास उदू पाटील याला नावाचं, शिवरायांचे ते खास उदू पाटील याला नावाचं. त्याच्या गावागावात एकच वादा उदय दादा, एकच वादा उदय दादा, एकच वादा उदय दादा, एकच वादा उदय दादा. धन्यवाद. या ठिकाणी खरोखर तुम्ही दोन्ही जबरदस्त माणूस. जो काय दुपारपासून माझं छळ मांडलेली ना पटला ना, म्हणजे काय सांगू, म्हणजे अक्षरशः रडोची वेळ हाणलेली आहे. म्हणजे तो माणूस म्हणजे पडलो डोक्यावर, पडलो डोक्यावर आणि बाम चोळता ढोपरा, अशी परिस्थिती त्याची झाली. तो बघा कसं रागा, ते रागा युट्यूब चालू असता माणसातून उठलं नाही ना. या काम तर पुढच्या टायमात तुला खरोखर सांगतोय, तू पेटी काय घेऊन येऊ नको, 2-4 कोयते खोरी घेऊन ये. पण कशीचा विषय नाही हा, ह्याचा ठीक आहे आपला तसा, ह्याका पण बरोबरच आहे आपण. पण मित्र असावे तर तुमच्यासारखे, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे 4 मित्र असावे की जेव्हा वेळ त्यावेळी त्या वेळेला त्या ठिकाणी उपस्थित असायला हवे किंवा हजर वेळेला असले पाहिजे. असे प्रत्येक माणसाचे मित्र असावेत. कारण मित्रावरून एक गाणं म्हणतोय, कारण त्या गाण्याची शब्द रचना कशी आहे बघा. कारण एक मित्र आपल्या मित्रांना असं सांगतोय, ते गाण्यातून कसं सांगतोय ऐका. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तुम्हा दोघांसाठी एक गाणं म्हणतोय. जीवाहून प्यारा Hey!
कंटाळलाच नाही ना भावानो? हा नाही तसा नाही, तुम्ही कंटाळला आता माका म्हणत असते नाही रे, पण मगाशी मी तुमका कंटाळलो. आणि तो माणूस म्हटल्यानंतर एकदम जबरदस्त म्हणजे नागपुळा गणपतीपुळा. कारण तो जेव्हा बारी केल्या ना खायच्या नाक्यावरती, हा घोडेमुख नाक्यावरती जेव्हा बुवानी बारी केली ना, त्या बारीपासून एवढे जबरदस्त फेमस झाले की म्हणजे थोडक्यात सांगायचा झाला तर म्हणजे तो टर्निंग पॉइंट आयुष्यातलं तुमच्या. त्या बारीपासून बुवा खरोखर फेमस झाले आणि त्या बारीपासून एवढे जबरदस्त त्यांना बारी येऊ लागले की बारी येऊ आणि एवढ्या रोजच्या जागरणामुळे अचानक भाव टाळावला. म्हणजे एवढं भारी व्हिडिओ की बुवांका थारो नाही अजिबात. आणि त्या रोजच्या जागरणामुळे काय झाला, बुवा गेले बारीओ करीत आणि रोजचा जागरण आणि त्याच्यात इतका जो स्टोनचा प्रॉब्लेम झालो हा समजला नाही. आणि झाला बाबा आता स्टोनचा प्रॉब्लेम झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेले चेकअपला गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात तू खडू मोठो व्हेरी डेंजरस ऑपरेशन करावं लागेल. एवढा म्हटल्याबरोबर आता म्हणता येऊ पैसो हाणायचं पैसून ऑपरेशन तर केलं पाहिजे, जीव तर वाचला पाहिजे. व्हेरी डेंजरस. झाला बाबा त्याचं चेकअप करून घरी ह्यांका पाठवल्यानी आणि पुढची तारीख दिल्यानी ऑपरेशनची. आणि त्या तारखे दिवशी बुवा हजर झाले. हजर झाल्याच्या नंतर झाला बाबा ऑपरेशन थिएटर मध्ये नेल्यानी आणि ऑपरेशनला सुरुवात केली. ऑपरेशनला सुरुवात केल्याच्या नंतर काय व्हायचा, त्या गुलामाचं नशीबच वाईट. लोड शेडिंग मुळे लाईट गेली. आता लोड शेडिंग लाईट गेल्यानंतर आता करायचा काय, ऑपरेशन का तर सुरुवात झाली, ऑपरेशन अर्धवट. ऑपरेशन टाकणार कसा, जीव तर वाचला पाहिजे. डॉक्टरांनी काय केले, तेवढ्यात वरची कौला 2-3 काढल्यानी 2-3 कौला काढल्यानी आणि ऑपरेशन का पुन्हा सुरुवात केली. पुन्हा सुरुवात केल्याच्या नंतर झाला बाबा 1 मिनिट जरा ऑपरेशन का पुन्हा सुरुवात केल्याने आणि सुरुवात केल्याच्या नंतर जो स्टोनचा प्रॉब्लेम होतो त्या ऑपरेशनच्या वेळी तो पिंड काढून बाजूक ठेवल्याने. बाजूक ठेवल्याच्या नंतर काय होतात आणि पुन्हा ऑपरेशन का सुरुवात केल्याने आणि वरती जर कौला जी 2-3 काढल्याने होती ना, हय येऊन त्या कौलावर बसलो कावळ्या पाटला हय काहीतरी पिंडान चालू व्हा. त्यांना उचलल्या आणि त्या घेऊन गेलो ना. राग नाही ना भावा, नाही जरा गडबड चालू झाल्यामुळे मी पण भांबावलोय. काय जोक माझं अर्धवट राहिलो, आता काय नाही ना सांगू ना ऐकतास मध्ये. हा झाला बाबा ते कौलावर कावलं होतो आणि ते का वाटला पिंडान चालू आहे म्हणून त्यांना आता मटेरियल सगळं उचलल्या आणि घेऊन गेलो. आता डॉक्टरांचा मोठा प्रश्न पडलो, आता करायचा काय कारण माणूस तर जगत होयो. ते तसेच बाहेर पडता अवतीभोवती असे फिरले. अवतीभोवती फिरता त्यांना काही दिसलो कुत्रो दिसल्याबरोबर गेले, वळल्याने हाणल्याने बसवल्याने मटेरियल आणि ऑपरेशन एकदम सक्सेस झाला बाबा. पुढची एका तारीख म्हणजे डिस्चार्ज दिल्याने आणि पुढची तारीख दिल्याने की येऊन तुम्ही भेटत जावा. 8 दिवसांनी परत चेकअपला गेले. चेकअपला गेल्याच्या नंतर ते डॉक्टर विचारतात बुवांका, काय हो बुवा काय प्रॉब्लेम नाही ना, आता सगळं व्यवस्थित काय दुखत बिकत नाही ना. तर बुवा म्हणतात अजिबात काय प्रॉब्लेम नाही. तर नक्की, हो नक्की. परत 8 दिवसांनी तारीख दिल्याने 8 दिवसांनी परत दिले. परत डॉक्टर विचारतात बुवा नक्की सगळं ओके, आता काय प्रॉब्लेम नाही होणार वाटतं का. तर बुवा म्हणतात नाही हो प्रॉब्लेम काय वाटत नाही, हा फक्त एक प्रॉब्लेम होता. तर डॉक्टर विचारतात काय म्हटल्याबरोबर हो काय सांगू म्हणता, ज्या टायमात म्हणता मी 1 नंबर का जातो त्या टायमात प्रत्येक टायमात म्हणता ध्यान कसं तर आपणच वर होता. ह्याका समजला ना, म्हणजे राग नको बाबा, असं आम्हालाही बोलता येतं. नाही खेळो काय बोलावल्याने आपल्याही बोलता येतात.
काय सांगणार हो गप होतोय गप तुम्हाला अंकुराचा मिला कडी भुसाका मगाशी विषय राहून गेलो की आताशी लग्न होणार नाही बरोबर कारण 40-45 वयाची खोंडा अजून उर्वरित होत बरोबर कारण त्यांचा पर्याय आता बाकी काय नाही कारण 5 वर्षांनी आणखी झाली की डिपॉझिट जप्त झाला बरोबर ना म्हणजे करायचं काय नाही तर ह्यांना एक आपलं सांगण्याचं तात्पर्य की प्रत्येका आपल्या मामा मामीक सांभाळायचा जर लग्न हो भया असत मामा मामीक सांभाळायचा त्याग करून मामा मामीक जर समजा दया येईल तर येईल आणि त्याच्यातून एखाद्याचा फावला तर फावला नाही तर गप आपला सामान कुठे एक लावला फक्त एवढा त्याच्यात की मामाचा लगीन झालेला होया नाही तर मामाचा वापर जर म्हाळात निघू म्हणून भया असा काहीच उपयोग नाही बरोबर तेव्हा पूर्वीच्या काळी असा होता हो जर तेव्हा समजा जर मांजरा बिंजरावर धोंडो मारलास ना तर हाऊस सांगायची बाबू बाबू मांजरावर धोंडो मारू नको बायको मुनी भेटतात ते आता 45 वयावाल्यांका असा वाटत असा की बाबा तेव्हा निदान दगड मारून ठेवतोय तर बरा झाला असता निदान मोनी तर मोनी एवढी तरी पदरा बरोबर तू मगाशी हैनानी मुसळाचा बरा चांगलं होतं आता शोधून ठेवू गोई काय राजधानीवरती भगवानी शान आहे भगवानी शान आहे रायगड किल्ला
जाताना फक्त जेवून जाऊचा सांगायला गरीब तू 500 तुमचे कापणारच हे लिहून ठेवा ना होगी भी गरीब तू हमेशा गजर घेतोय हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागे फिरली हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागे फिरली चला स्मरूया
पोळ्याचा पोळ्या